नमस्कार, मी नीताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहे पिठलं भाकरी। पिठलं भाकरी म्हणजे अशी आहे की गेलेली तोंडाची चव जर वाढवायची असेल तर आपण पिठलं भाकरीसारखा दुसरा कोणताही पदार्थ बनवत नाही। तर पिठलं भाकरी बनवण्यासाठी आपण इथं साहित्य घेतलेलं आहे। मिरच्या घेतलेल्या ते 5-6 मिरच्या घेतलेल्या आहेत चिरून आणि लसणाच्या 10-12 कुड्या घेतलेल्या आहेत। कोथिंबीर धुवून घेतलेली आहे आणि कांदाही सोलून घेतलेला आहे। तर इथं मी कढई गरम करत ठेवलेली आहे। त्यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे, ज्या चिरलेल्या मिरच्या आहेत आणि लसूण आहे कढईमध्ये आपल्याला घालायचं आहे आणि थोडंसं तेल घालून आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे मी मिरची भाजण्यासाठी आणि त्यामध्ये घातलेलं आहे 1 चमचाभर जिरे। तर जिरे आपण घातल्यानंतर ही मिरची आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे। मिरची परतत असतानाच मी इकडे कांदा कट करून घेतलेला आहे। तर हा कांदा मी मोठा मोठा चौकोनी चिरून घेत आहे। तर कांदा चौकोनी आपला चिरून झाल्यानंतर काय करायचं, मिरची अधूनमधून परतत राहायचं आणि ही मिरची आता माझी भाजून झालेली आहे। तर ही मिरची मी खलबत्त्यामध्ये काढून घेते। तर ही सर्व मिरची भाजलेली सर्व आपल्याला कढईत काढून घ्यायचं आहे। आता आपण याचा ठेचा बनवूया। तर ठेचा बनवताना आपल्याला काय करायचं आहे, सर्व मिरचीचा ठेचा आपल्याला एकसारखा वाटून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं चवीपुरतं मीठ। तर मिरचीचा ठेचा हा टेस्टी होण्यासाठी थोडंसं मीठ घालून झालेलं आहे। आता त्यामध्ये आपल्याला घालायची आहे देठाघरची चिरलेली कोथिंबीर। तर ही कोथिंबीर मी चिरून घेतलेली आहे, ती मी ठेच्यामध्ये घालते आहे आणि हा ठेचा परत वाटून घेते आहे चांगला। तर हा चांगला ठेचा आपला वाटून झाल्यानंतर काय करायचं आहे, तर एकसारखा वाटून घ्यायचा। हा मिरचीचा ठेचा मिक्सरमध्ये न काढता खलबत्त्यात वाटल्यामुळे त्याची टेस्ट वाढते। तर इकडे मी कढई गरम करत ठेवलेली आहे। त्यामध्ये आता घालायचं आहे 1-1.5 पळी तेल। पिठल्याच्या मानानं आपण तेल वापरणार आहे। आपण ज्या प्रमाणात पिठलं करणार आहोत त्यानुसार तेल घ्यायचं कमी जास्त प्रमाणात। त्यामध्ये मोहरी फोडणीला दिलेली आहे। मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडंसं अर्धा चमचा जिरं घालायचं आहे। त्यानंतर हा मोठा कांदा मी घालते चिरलेला आणि तो चांगला परतून घ्यायचा। कांदा हा थोडा वेळ परतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे थोडंसं चवीपुरतं मीठ, जेणेकरून कांद्याची आपली टेस्ट वाढेल। तर हा कांदा आपला परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये घालायची आहे हळदपूड। इथं पाव चमचा मी हळदपूड घातलेली आहे। इकडे आपला हा जो ठेचा तयार आहे तो मी आता तेलामध्ये कांद्यासोबत भाजायला घालत आहे। तर हा ठेचा आपल्या कांद्यामध्ये परतायला घालायचा आणि चांगला परतून घ्यायचा। एकसारखा परतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हा ठेचा आपल्याला कांद्यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे आणि परतून झाल्यानंतर आपण यामध्ये जे खलबत्त्यामध्ये थोडंसं पाणी घालून हा खंगळून खलबत्ता घ्यायचा आहे आणि हे पाणी टाकून न देता आपल्याला ह्याचा उपयोग पिठल्यासाठीच करायचा आहे। तर भाजलेल्या ठेचा आणि कांद्यामध्ये आपल्याला हे पाणी घालायचं आहे। आपण हे पातळ पिठलं बनवणार आहे त्यासाठी आपल्याला पाणी घ्यायचं आहे। ग्लासभर पाणी मी इथं घेतलेलं आहे।
तर ग्लासभर पाणी यामध्ये घातल्यानंतर एकसारखं हलवून घ्यायचं आणि पाण्याला उकळी येऊन द्यायची आहे आपल्याला. इकडे मी हे बेसनपीठ घेतलेलं आहे, वाटीमध्ये चाळून घेतलेलं आहे बेसनपीठ. तर साधारण मोठं आहे हे बेसनपीठ. इकडे पाण्याला उकळी आलेली आहे आणि इकडे वाटीमध्ये घेतलेलं बेसनपीठ साधारण मोठं दळलेलं आहे हे. जेणेकरून मोठं दळलेलं पीठ असेल तर गुठळ्या होत नाही, चांगलं बेसन होतं तयार. तर आपण काय करायचं, हे बेसन थोडं थोडं करून ह्या कढईमध्ये पिठल्यामध्ये भुरभुरायचं आहे, जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत आणि पिठलं आपले टेस्टी होईल. तर असं थोडं थोडं बेसन पीठ घालत घालत आपल्याला हे पिठलं चांगलं हलवायचं आहे. अधूनमधून हलवत हलवत आपल्याला लागेल तसं आपण बेसन पीठ यामध्ये घालणार आहे. एकदम असं बेसन पीठ घातलं तर आपलं पिठलं गुठळ्या तयार करेल आणि एकसारखं पिठलं होणार नाही. तर थोडं थोडं करूनच आपल्याला ह्यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे. ज्या प्रमाणात आपल्याला बेसन पीठ लागणार आहे पाण्यानुसार थोडंफार इकडं तिकडं होतं. ह्यासाठी काही अगदी मोजमाप करून बेसन पीठ घालता येत नाही. पातळ पिठल्याला लागेल तसंच बेसन पीठ घालायचं आणि थोडंसं उलटण्याने अशा गुठळ्या फोडून घ्यायच्या, जेणेकरून हे पीठ चाळलेलं असल्यामुळे गुठळ्या जरी असतील तर त्या चांगल्या वाफरल्या जातात आणि पिठलं टेस्टी होतं. इकडे मी कढई एका साईडला ठेवलेली आहे आणि तवा इकडं तापत ठेवलेला आहे भाकरी बनवण्यासाठी. आणि यावर मी झाकणी झाकते आणि गॅस बारीक करून पिठलं शिजण्यासाठी ठेवते. ताटामध्ये मी 2 भाकरी करण्यासाठी पीठ चाळून घेत आहे. हे पीठ चाळून झाल्यानंतर थोडंसं पाणी घालत घालत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळायचं आहे. एकदम पाणी घालायचं नाही. पाण्याचा अंदाज घेत पिठाला किती पाणी लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे आपल्याला. जितकं मरदलं जाईल तितकी भाकरी आपली चवीला होते आणि भाकरी थापताना ती चिरत नाही. तर आपल्याला असं थोडं थोडं पाणी घालून चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे. भाकरीचं पीठ जितकं मरदलं जाईल तितकी भाकरी आपली टेस्टी होते. त्यामुळे भाकरीचं पीठ चांगलं मरदायचं आणि पीठ असं हलकं आणि मऊ करून घ्यायचं. तर हे पहा, आपलं हे भाकरीचं पीठ कसं मर्दून झालेलं आहे. आता मी त्याचे 2 गोळे करते आहे. थोडासा गोळा छोटा वाटतं मी आणखीन थोडंसं पीठ त्यामध्ये घेतलं आणि अगदी बोटानं पाणी घेत आता हाताने पाणी अगदी पाणी ओतायचं नाही, लागेल तसं अगदी ओलसर हात करण्यासाठी पाण्यामध्ये घालायचा आणि पीठ मळून घ्यायचं. तर हा माझा पिठाचा गोळा तयार आहे. हातावर थोडासा असा थापून घ्यायचा आणि ताटामध्ये थोडंसं पीठ चाळून घ्यायचं आणि हात आपला पिठामध्ये घालून आपल्या हाताला पीठ लावून घ्यायचं आणि गोळा ठेवून आपल्याला ही भाकरी बनवायची आहे. अगदी हलक्या हातानं भाकरी थापायची, जेणेकरून आपली भाकरी पटकन सरकली जाईल आणि छान होईल. अगदी हलक्या हातानं काटाने भाकरी थापायची. हे पहा किती सुंदर आपली भाकरी झालेली आहे. हात जर आपला कोरडा आणि ओलसर झाला, भाकरी सरकत नाही, मग त्यावेळी थोडंसं पीठ हाताला आपल्या लावून घ्यायचं आणि भाकरी थापत राहायचं. तर ही भाकरी आपण हळूहळू सरकून घेतलेली आहे वरती आणि अलगद अशी उचलून आपल्याला घालायची आहे, तव्यावर टाकायची आहे आणि भाकरी अगदी गरम व्हायची आधी पटकन आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे. संपूर्ण भाकरीला हे आपल्या पाणी लावून घेतल्यानंतर भाकरी चांगली पचवून द्यायची. तर हे पाणी लावून झालेलं आहे आणि ही आपली अशी भाकरी पचलेली आहे. तर भाकरी पूर्ण पचल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, भाकरी पलटायची आहे. तर ही आपण भाकरी पलटून घेऊया.
तर भाकरी ही आपली पलटून झालेली आहे आणि इकडे पिठलं आपलं शिजलेलं आहे. तर आपण हे एकसारखं हलवून घेऊया. एकसारखं हलवल्यानंतर आपल्याला पिठलं समजेल आपलं कसं झालं आहे ते. तर आता मी गॅस बंद करते आणि पिठलं झाकून ठेवलेलं आहे. इकडे मी दुसरी भाकरी बनवायला घेतलेली आहे. त्याच पद्धतीने मी भाकरीचा गोळा हा चांगला मर्दून घेते आहे आणि पीठ अगदी हलकं आणि मऊसूत करते आहे. तर हा भाकरीचा गोळा माझा तयार आहे. इकडे भाकरी माझी पचलेली आहे आणि ती आता मी तव्यावरच भाजणार आहे. भाकरी भाजण्याची ही पहिली पद्धत आहे जी आपण तव्यावरच भाजू शकतो. दुसरी पद्धत मी दुसऱ्या भाकरीला दाखवते. तर ही पहा, भाकरी तव्यावर सुद्धा अगदी टम्म फुगते. भाकरी फक्त थापताना आपल्याला हलक्या हाताने थापायची आहे, म्हणजे भाकरी तव्यावर सुद्धा छान फुगते. अशी ही माझी भाकरी भाजली गेलेली आहे. हे पहा, पूर्ण छान भाकरी आपली भाजलेली आहे. इकडे मी भाकरी थापून घेत आहे. अगदी हलक्या हाताने ही भाकरी थापते मी. अशा पद्धतीने माझी ही दुसरी ही भाकरी थापून झालेली आहे. तर ही भाकरी मी भाजून घेतलेली साईडला काढून घेते. आणि थापून झालेली भाकरी अलगद उचलून तव्यामध्ये घालते. अशा पद्धतीने आपली दुसरी ही भाकरी तयार आहे. इकडे आपलं पिठलं तर अगदी वाफवलं गेलेलं आहे चांगलं. तर यामध्ये आता आपल्याला वरून कोथिंबीर बारीक चिरलेली घालायची आहे आणि एकसारखं पिठलं आपल्याला पळीनं हलवून घ्यायचं आहे. तर हे पिठलं आता मी झाकून ठेवते आणि ही पचलेली भाकरी आता गॅसवर भाजते. गॅसवर सुद्धा अशा पद्धतीने भाकरी भाजली की पटकन भाजली जाते. अशा पद्धतीने मी गॅसवर भाकरी भाजत आहे. ही भाकरी भाजण्याची दुसरी पद्धत आहे. अशा पद्धतीने ही भाकरी आपली छान भाजून झालेली आहे. आपलं तिकडं पिठलं तयार आहे, इकडं भाकरी तयार आहेत. आता आपण गरमागरम पिठलं आणि भाकरी सर्व करूया. इथं प्लेटमध्ये मी पिठलं वाढते आहे. अशा पद्धतीनं आपलं ताट भरलेलं आहे पिठलं भाकरीनी. तोंडी लावण्यासाठी कांदा ठेवते. आणि जर तुम्हाला ही पिठलं आणि भाकरीची रेसिपी आवडली असेल तर नक्की मला सांगा कमेंट बॉक्समध्ये की तुम्हाला ही पिठल्याची रेसिपी कशी वाटली. आणि जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे येणारे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. तर आपण नवीन रेसिपीसह पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.